late Mr. Pascal D'Souza. So let him address on this occasion. Then we'll already welcoming is done. Some additional thing I will do is about these guests come as our family members. I will do it later. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे, शाळेचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक. आताच नुकतं आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये दोन महात्म्यांचं फोटोपूजन केलं. त्याचं कौतुक करण्यामागे उद्देश असतो की त्यांची कामगिरी, त्याचंच महत्त्व तुम्हाला समजावं या उद्देशाने मी आपल्यासमोर उभा आहे. मला महात्मा फुले आज आपण यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. त्यांच्याविषयी बोलायची संधी भेटते आणि मला तो आनंद आहे की महात्मा फुले यांच्याविषयी माहिती तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा नमस्कार. विद्येविना मती केली, मती विना नीती केली, नीती विना गती केली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र कसले, इतके अनंत एका अविद्येने केले. पुन्हा एकदा सांगतो ऐका, फार महत्त्वाचं वाक्य आहे. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनंत एका अविद्येने केले. विद्यार्थी मित्रांनो, ही नुसती कविता नाहीये, तर हे विचार आहेत महात्मा फुले यांचे. कारण या समाजात हा विचार, शिक्षण व त्याच्या अभावाने जे समाजावर वाईट अनिष्ट परिणाम होतात त्याचं एक चित्रण होतं. आपणाला सर्वांना माहिती आहे, ज्योतिराव गोविंदराव फुले अर्थात महात्मा फुले. बऱ्यापैकी आपण महात्मा फुले याच नावानं त्यांच्या टोपणानं आपण ओळखतो, पण त्याचं मूळचं नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. यांचा जन्म झाला होता 11 एप्रिल 1827 आणि आज आपण त्याची पुण्यतिथी साजरी करत आहोत. तो आजचा दिवस आहे 28 नोव्हेंबर 2025. पण त्याची पुण्यतिथी 28 नोव्हेंबर या दिवशी साजरी केली जाते, कारण त्यांचं निधन 1890 मध्ये झालं होतं. महात्मा फुले हे एक लोकप्रिय समाजसेवक, कारण महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जाती विरोधी समाज सुधारक आणि लेखक होत. त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन, तसेच स्त्रियांना व मागासवर्गीय लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले होते. महात्मा फुले व त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते. ज्योतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि खालच्या समाजातल्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्य शोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्याला 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. महात्मा ही पदवी कोणी प्रदान केलेली आहे? विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा ही पदवी प्रदान केली. आणि मग आपला महाराष्ट्रातील 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यात फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि त्यांच्या लेखणीतून शेतकऱ्याचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ तयार झाला होता. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्च वर्णांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यात उमटलेली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समतानिष्ठ समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
अशा या महात्म्याचे निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाले आणि हीच तिथी किंवा हाच दिवस आज आपण त्याची पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. या महात्म्यांना आजच्या या माझ्या शब्दातून विनम्र अभिवादन करून माझे शब्द माझी मनोगत थांबवतो. धन्यवाद.